नमस्कार, अनिशा's रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी पालक भाजी करणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर आणि क्रिस्पी अशी आपली पालक भाजी झालेली आहेत। खूप सुंदर होतात, चवीलाही अप्रतिम असे लागतात। हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये मस्त गरमागरम पालक भाजी खाण्याची वेगळीच मजा असते। वरण भाताबरोबर चहा बरोबर खूप सुंदर असे लागतात आणि एक वेगळीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे ही। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। खूप सोपी रेसिपी आहे, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पालक भाजी करण्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेला आहे। 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मी काश्मीरी रेड चिली पावडर यामध्ये टाकलेले आहे। 1 चमचा मीठ आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत। एकदमच जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, तुम्ही बघू शकता असं मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे पालकची पाने आहेत ते स्वच्छ धुवून मी व्यवस्थित असे कोरडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण तळून घेऊया। त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। एक पान घ्यायचं आहे पालकाचं आणि ते यामध्ये डीप करायचं आहे। व्यवस्थित सगळ्या बाजूने याला बेसन पीठ लागलं पाहिजे, असं पूर्णपणे व्यवस्थित असं डीप करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण तेल ठेवलेलं होतं ते मीडियम असं गरम झालं की मीडियम गॅसवरती पूर्ण भजी आहेत ती आपण तळून घेणार आहोत। हळूवार एक पान त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडेसे हलके असे एका साइडने गोल्डन झाले की ते आपण पलटून घेणार आहोत। अगदी इझिली निघतात, खाली तळायलाही चिटकत नाही आणि खूप छान असे फुलतात। तुम्ही बघू शकता दोन्ही साइडने मस्त असे मी तळून घेतलेले आहेत। छान असं याला गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त असे भजी आहेत आपली तळून झालेले आहेत। या पद्धतीने तुम्ही भजी नक्की एकदा करून बघा, खूप सुंदर होतात आणि अगदी कमी वेळेत मस्त असे तयार होतात। आता याच प्रकारे आपण दुसरे भजे सुद्धा तळून घेणार आहेत। एका साइडने गोल्डन झाले की आपण हे पलटून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे फुगलेले आहेत आणि आपले भजे रेडी आहेत। तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवाजावरून कळतच असेल किती छान आणि क्रिस्पी झालेले आहेत। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं तरी पण चालेल, पण आपण फक्त बेसन पीठ टाकले तरीही किती सुंदर आणि कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत आपली। तुम्ही हे वरण भाताबरोबर चहा सोबत संध्याकाळी खूप छान लागतात। आता पालक मार्केटमध्ये मस्त असे येत आहेत, तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। अनिशा's रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।